तसे संत तुम्ही संत माय बाप आणि गाय आणि पती जी उपमा आईला आहे तीच उपमा संताला आहे म्हणून त्याचं अंतःकरण आईच आहे. अनाथाची माय एका जना धनी वंदी तसे पाय नाक मारता बघेन ज्ञानाबाई माझी अनाथाची ज्ञानाबाई माझी अनाथाची ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन करतात. ज्ञानेश्वर महाराजांचं वय काय, नाथ महाराजांचं वय काय, पण न पाहण्याची फळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई सकाळाचे ते आहे अधिकार
या हटून या कोणासंग भांडण करून या आणि कोणासंग गोड बोलून या पण शुद्ध होऊन या. काय टाळी वाजवा गुढी उभारा असं ना चोखोबा आपल्याला सांगायला कुठल्या संतांनी आपल्याला खोटा मार्ग दाखवला नाही आणि आपल्या आईनं आणि आपल्या बापानं आपल्याला कधी खोटा उपदेश केला. बाकीचे उपदेश करणारे तो असं करायला पाहिजे होतं, उडी मारायला पाहिजे होती, मग तो मुंडकपणा असतं असे सांगणारे पण ऐशी कळवळ्याची तरी लाभावी ना. ते अंतःकरण आईचं तेच अंतःकरण संतच. म्हणून संताला माय म्हणलेले, संताला बाप म्हणलेले. तुम्हाला सांगतो एका बाईनं फक्त आमच्या गुरुनं सावधान म्हणलं. कुठं लग्न सावधान आपल्याला गुल्या होत्या सावधान म्हणल्यावर पण त्या शबरीने तर तितका शब्द ऐकला मला आणि सावधान झाली. जसं रोडवर गतिरोधक असते आणि तिथं लिहिलेलं असतं सावधान, पुढे काय आहे गतिरोधक आहे. गाडी हळून चालत नाही तर मग गाडी जर जोरात चालवली तर मागचं जे बसणार आहे का ते पहिल्याशिवाय राहणार आहे आणि चालवणार मी सुद्धा पहिल्याशिवाय राहणार. त्या शबरीला त्या पूर्ण मंगलाष्टक म्हणणं आणि सावध होणं आणि त्या मंडपातून बाहेर निघणं नक्की म्हणले काहीतरी धोका आहे. तेव्हा गुरुनं आपल्याला सांगितलं की सावधान. आणि महाराज ती बाई त्या मंडपातून निघाली आणि अरण्य वनातून चालली. संत भेटले तिला. संत माणसाला ती वाई नाही भेटला तर चालत, तिचा वाई नाही भेटला तर चालत, पण संत भेटाव. संत जर भेटले तर आपला उद्धार होत असतो महाराज. ही वाई जवळ जर भेटले तर खिशातले पैसे खर्च होत असते. अरे लक्षात त्याच्याकरता आपल्याला संत भेटाव आणि संत आपला उद्धार करीत असतो. ते मातंग नावाचे ऋषी म्हणाले बाई अरे तू इकडे चालले कुठे, इकडे वाघ आहे, जनावर आहेत, साप आहेत, इंचू आहे. ती म्हणली महाराज मला पूर्ण सांगितले, महागुरूवर विश्वास आहे, सावधान म्हणल्यामुळं मी हा मार्ग निवडलो. पण तिचा निश्चयाचे बळ आणि तुका म्हणे तिनं निश्चय केला महाराज. आपण बी निश्चय करायला पाहिजे. आपण निश्चय करीत नाही म्हणून आपल्याला ते फळ मिळत नाही. तिनं निश्चय केला मी माघारी जाणार नाही म्हणे महाराज. मग तिचा भाव ओळखला कोणा मातंग नावाच्या ऋषीने. म्हणजे बाई तुला जगाचा मालक भेटेल. कोण राम. तिला राम माहित नाही, जगाचा मालक माहित नाही आणि तो कसा असतो ते माहित नाही. पण त्या मातंग ऋषीने सांगितलं बाई फक्त रामाचं तू काय कर भजन कर. बोल राम 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 बोल श्याम श्याम 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 बोल
तू लय तरल तरल बोलते म्हणे आम्ही 32 जण भाऊ आहे. किती? 32 भाऊ आहे. जर का आम्ही शिकलो ना तर तू उगाच करून टाक. ती म्हणली तू मला जर बाहेर काढायचं ना फक्त एकदाच तेढी बोलू दे. का एकच शब्द तेढा बोलू द्या. 32 ते 32 बाहेर. मग इतकं सुंदर आपल्याला नाक दिले देवानं, दात दिले, जीभ दिली, कान दिले, डोळे दिले, पुन्हा डोळ्यावर पापणे दिले, पुन्हा हे नाक खाली दिलं, हे दरवाजे दिलं असतं. काय सुंदर महाराज आपला. 2 पाय दिले, दिले इंद्रिये हात पाय डोळे मुख बोलाया वचन जेणे तू सोडसी नासे शिवपण घोलो. आपल्या वाघाला काळापासून एक रोग लागेल. कोणता? जन्मायचा आणि मरायचा. किती वेळा जन्म यावे, किती व्हावे, इतकी फजिती चालवे. मग 84 लक्ष 84 लक्ष नाही भागलाय. एक येऊन झाले का नाही म्हणजे एकदा बैल ती बैलच. आणि मग लागे वारा. मग आपण इतकं भोगून आलो पण ह्या नवऱ्याला येऊन जाणं भोजन केलं म्हणून आले. ज्यानं भजन नाही केलं का एकदा कुत्रा की भक्ती न करा होणे. आपण बाजूला चाललो बरं का जरा. त्या शबरीला जगाचा मार्ग भेटेल असं कोण सांगितलं? मातंग ऋषीने सांगितलं मला. आणि तिचा पक्का विश्वास झाला आणि भजन करू लागले. पैशाने लागे, रुपयाने लागे, रामाचं भजन करू लागले. राम 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 राम. झोपे जागती काय छंद लागला तिला राम. आणि तुला राम माहीत नाही कसा आहे कसा नाही. आणि त्या शबरीनं एवढं जीवातून भजन केलं महाराज. रोज वाट पाहायची देवाची. जब मेरे राम जी का आवन होगा शबरी की कुटियों का आवन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा शबरी की कुटियों का आवन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा शबरी की
शबरीला असे फुलं टाकायची महाराज आणि रामाची वाट पाहायची. पण रामाला यावं लागलं भक्ताकड का भक्ताला जावं लागलं देवाकड? कसं देवाकड भक्ताला जायची गरज नाही महाराज, देवच घरी आला पाहिजे. सुखे येतो घरा नारायण, सुखे तो घरा नारायण. ओ नटगती नटगती सायास गावे मनात. नटगती सायास गावे मनात. सुखे तो घरा नारायण. नारायण 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 नारायण. आणि देव घराला आला कोणाच्या? शबरीच्या. आणि शबरीचे दात असे होते बाहेर. आणि तिथे का मंजन होतं का तिला? मंजन नव्हतं महाराज. केसाचा सारा गुताडा होता, फणी नव्हती. आणि त्या गावामध्ये एक तलाव होता. तिला त्या गावातले लोक पाणी सुद्धा पिऊ देत नव्हते. साबण लावलेला माणूस देवाला आवडतो, सारखा आवडतो. अरे साबण लावलेला नाही चालत, शंभू लावलेला इथं चालत नाही. आतला भाव पक्का पाहिजे, मग तो वरचा कसा असला तरी चालतो, कपडा त्याचा मळका असला तरी चालतो. शबरीचा भाव देवाला आवडला मला. आणि ज्यावेळेस देव तिथं आले त्यावेळेस तिने काय करावं? एका टोपलीमध्ये बोर आणा. गोड बोर लागलं टोपलीत टाका, आणि आंबट लागलं की फेकून द्यायचा. पण ज्यावेळेस रामाने टोपली पुढे मांडली महाराज, देवानं उष्टी मोर घाले हो उष्टी भक्ताचे. ऐका महिमा आवडी.